पण कारणूय तशें आसा. म्हजे बरोबर आसा आमचो फुडारी डॉ. श्रीकृष्ण परब. आनी आयज ही प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण म्हणल्यार काल रातच्या प्रोटेस्ट सोंपल्या उपरांत बाकीचे डायरेक्शन्स दिल्या उपरांत एक ट्वीट पळयलो आमी भारतीय जनता पार्टीच्या ऑफिशियल हँडलाचेर. ट्वीट म्हणटा, पाठ दाखयता तुका. बाकी ते म्हणटा प्रोटेस्ट करपाचो आसा जाल्यार करा, बट ते म्हणटा वी आर 4 lakh स्ट्रॉंग फॅमिली इन गोवा अँड 14 crore अक्रॉस इंडिया. थिंक ट्वाइस, एक्ट रिस्पॉन्सिबली इन फ्युचर. धमकी. भारतीय जनता पार्टी गोंयकारांक धमकी दिता. जशें क्रिमिनल्सांक दिली आनी क्रिमिनलांक हें करून घातले, तेच भारतीय जनता पार्टीचे व्हाईट कॉलर्ड ऑफिशियल ट्विटर हँडल गोंयकारांक धमकी दिता. गोंयचे पॉप्युलेशन 17 लाख लास्ट सेन्ससा प्रमाणे 2011च्या, आनी आज 25 20-22 लाख पर्यंत मायजूय जाला आसूं शकता. सो 17 लाखूच घेवन चलया. आनी आज ते म्हणटा की आमची फॅमिली ही 4 लाख फॅमिली. तुमकां जर प्रोटेस्ट करपाचो आसा जाल्यार लक्षांत दवरा की 4 लाख फॅमिली तुमकां धमकी दिता आतां. वॉट अबाउट दॅट 13 lakh फॅमिली जे गोंयकार आसा आनी जे अख्खे 17 लाख गोंयकार आसा, तांकां जे गोंयांत घडलें तें बरें दिसलें. तांकां ज्या तरेन गोंयांत क्रायम घडटा तें बरें दिसता. हाजेर केन्ना उलयले तुमी? भारतीय जनता पार्टी गोंयच्या क्रायम सिनाचेर उलयल्या केन्ना? उलयल्या? काल तुमी उलयले काल गोंयांत जे ऑपोजिशन आसा, लोक आसा, एक्टिविस्ट आसा, गोंयकार एकवटले काल जे आझाद मैदानार उबे आशिल्ले, जे 4 पर्यंत वतान बसून प्रोटेस्ट करताले, ते एका पार्टीचे मनीस नासले, ते गोंयकार आसले. हांव एक गोंयकार म्हणून थंय बशिल्लो. ज्या तरेन क्रिमिनल आज मोकाट सुटल्या, ज्या तरेन आज लॉ अँड ऑर्डर जे आमी म्हणटा ते कशे तरेन फेल जाला, ताचे विरुद्ध आमी प्रोटेस्ट करताले. आमी फक्त रामा खातीर उबे नाशिल्ले, पण प्रत्येक गोंयकारा खातीर उबे आशिल्ले जे आज भिल्यात. आनी तांकां तुमी धमकी दिता, तुमी आमकां धमकी दिता. 4 लाख फॅमिली आसा मरे तुमची आनी कोटीची फॅमिली आसा, येयात आमचेर मोर्चा घेवन येयात. धमक्यो दिवपाक पयलीं धमक्यो दिवच्या पयलीं विचार करात की 17 लाख गोंयकार आसा, 13-14 लाख गोंयकार आसा, ते तुमकां वोट करना, तांकां तुमी नाका. काल तुमी फक्त एकाच गोष्टी खातीर भिले की सगळे विरोधक एकवटले. काल तुमी एकाच गोष्टी खातीर भिले की गोंयकार एकवटले. आनी गोंयकार एकठांय जायत जाल्यार कितें जाता ताचो प्रत्यय तुमी काल पळयलो. काल आमी जो प्रोटेस्ट केल्लो तो सकाळी 11 सुरू जालो. मायल्ड प्रोटेस्ट, वी वर टॉकिंग, सगळे लोक उलयले आनी आमी एकूच मागणी केली की सरकारान हाचेर कारवाय करची. आमी प्रयत्न केलो डीजीपीक मेळपाचो. डीजीपी खंय तरी गव्हर्नराक एंटरटेन करतालो. डीजीपी सपोज टू मेंटेन लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इन गोवा. ही वॉज एंटरटेनिंग गव्हर्नर. आज probably आमी थोडो विश्वास करता की जे अरेस्ट जाले आणि police department has become active and we are hoping and we believe that the investigation is going in the right direction and बाकीचे जे ट्रूथ आसा ते अनर्थ जातले म्हणून. पण बीजेपीन आमकां धमकी दिवची न्ही. काल जो प्रोटेस्ट जालो हो फेलियर आशिल्लो सरकाराचो खंय ना खंय तरी आनी ताका लागून लोक एकवटले. आनी आमी जो प्रोटेस्ट करतलो तो कोणा खातीर आशिल्लो? आज बीजेपीचे हँडल्स एक 4 इंटरव्यू घेतल्या कोणाचे आनी सांगता की लोकांक त्रास जाले म्हणून. काल जो प्रोटेस्ट आशिल्लो तो लोकांक खातीर आशिल्लो. हय, रस्ते बंद जाले, हय थोडोसो त्रास जालो, पण ते करता आसतना आमी एक गोष्ट लक्षांत घेतली की स्कुलाचे भुरगे जे घरा वताले तांकां धाडले, रस्ते ओपन करून धाडले आनी ती काळजी प्रत्येक प्रोटेस्टरान घेतली. कांय सिंगम पुलीस ऑफिसरान प्रोटेस्टरांचेर अटॅक करपाचो ट्राय केलो, आमचेरूय अटॅक करपाचो ट्राय केलो, म्हजेर अटॅक जालो, आमच्या आमदाराचेरूय अटॅक जालो, लोकांचेरूय लाटयो पडल्यो. पूण हे कोणा खातीर? हे आशिल्ले गोंयच्या लोकां खातीर, गोंयकारां खातीर. कारण रामाच्या जाग्यार खंयचोय गोंयकार आसूं शकता, हांव आसूं शकता, श्रीकृष्ण आसूं शकता, तुमी जे मिडियावाले आसात ते आसूं शकता, तुमकां धमक्यो येतात,
तुमकां ऑफिशियली धमकी येता, रस्त्यार येना, बरोबर? सगळेच हसले खंय ना खंय तरी मनांतल्यान, कारण हे सत्य आसा. जे आमी आज हांगा उलयता ते सत्य आसा. पूण आनीक 1.5 वर्सांनी इलेक्शन आसा, लक्षांत दवरा. सगळ्यांची गरज पडटली तेन्ना धमकी येवच्यो ना. पूण लक्षांत दवरा की 4 वर्सां पयलीं भारतीय जनता पार्टी तुमकां धमक्यो दिताल्यो 4 वर्सांक, त्यो धमक्यो लक्षांत दवरा. जेन्ना लोकांचो आवाज तुमी जावचो पडटलो, लोकांचो आवाज प्रत्येक मिडियावाल्यान जावचो पडटलो. काल आमी लोकांचो आवाज म्हणून वयर सरले, काल आमी लोकांचो आवाज जावन रस्त्यार बसले आनी लोकां खातीर बसले. आनी ताका लागून जांकां त्रास जाला तांकां आमी पांय पडून क्षमा मागता. पण हे जर करनाशिल्ले जाल्यार सरकाराक जाग येवची ना. आनी म्हणूनच भारतीय जनता पार्टी जेन्ना भिता तेन्ना एक तर पुलिसांक समोर करता, नाल्यार धमक्यो दिता. तुमच्या धमकेक आमी भिना. जो काल तुमी धमक्यो दिली, जी लोकांक धमकी दिली ताका आमी भिना. आनी तुमी तुमच्या ट्विटर हँडलार कितलोय फॉल्स प्रोपगंडा चलया, तुमी भिल्या. भिवपाची गरज आसा. वी आर कीपिंग फेथ इन पुलीस डिपार्टमेंट रायट नाव that they are going in the right direction and doing whatever that is needed. But this all happened after we sat there for protest. आमकां रस्त्यार येवचें पडलें कारण खंय ना खंय तरी पुलिसान आपलें काम सरळ सकट सारकें करूं नाशिल्लें. आनी सांज मेरेन जाता म्हणसर पुलीस मागीर जागे जाले. आनी बाकीचे सगळे आज एक्यूज अरेस्टेड आसा. Let us hope that everything goes in the right direction and the real people behind this crime, the kingpin or whoever that we believe behind this crime, are all arrested. And the logical जे इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय ते जातले आनी प्रॉपर चार्जशीट जातली. हे अश्योरन्स काल आमकां मेळ्ळा आनी वी बिलीव इन दॅट अश्योरन्स. वी विल गिव दॅट टायम टू पुलीस डिपार्टमेंट टू गेट दॅट इन्व्हेस्टिगेशन डन प्रॉपरली, सो दॅट घाई गडबडीन आमी खंय पापड शेकपाक येवना. जेन्ना आमचेर काम रजिस्टर जाता तेन्ना लोक बीजेपीचे लोक आपले पापड वाचताले त्या गरमेचेर. पूण इन्व्हेस्टिगेशन कशें फेल तातल्यान दिसून येता आनी फेक कितें आसता पळय ते तातल्यान दिसून येता. पूण हे बीजेपीचे पापड काल मोव पडले कारण लोकांनी कुरकुरीत जे प्रोटेस्ट आसा तो काल कुरकुरीत आमी दिलो आनी ताका लागून बीजेपी भिल्या. हाचे भायर म्हाका आज चड उलोवपाचें ना. म्हजे बरोबर आज संदेशूय जॉइन जाला जो आमचो फुडारी आसा. हांव मागता आमचे श्रीकृष्ण परब की ताणें ह्या गोष्टीचेर फुडें उलोवचें. सगळ्यांक नमस्कार. 2 दीस पयलीं आमी सगळ्यांनी एक ब्रुटल अटॅक आमच्या एक समाजा खातीर वावुरपी आमच्या एका भावाचेर अटॅक जाल्लो आमी सगळ्यांनी पळयलो. आनी खंय पळयलो जाल्यार तो कॅपिटल सिटीन पळयलो, डे लायटान पळयलो. आनी सगळ्यांनी ती सीसीटीव्ही फुटेज्यो पळयला आसतली की कशा प्रकारे तो अटॅक जाला ताचेर. जेन्ना तो अटॅक लोकांनी पळयलो म्हाका दिसता प्रत्येक गोंयकाराच्या मनान एक क्वेश्चन येयला आसतलो की हे पुलीस डिपार्टमेंट, हे लॉ एंड ऑर्डर हे खंय गेले. कॅपिटल सिटीन तर डे लायटान हे जावपाक शकता, एका समाजा खातीर वावुरपी नॉन पर्सनाचेर हो अटॅक जावंक शकता, जाल्यार फाल्यां आमचेर हो अटॅक जावपाक शकता काय, हो क्वेश्चन प्रत्येकाच्या मनान येयलो. आनी होच क्वेश्चन जेन्ना सगळ्यांच्या मनान येयलो तेन्ना खंय तरी एक पॉलिटिक्स सायडीक दवरून एक प्रत्येक लिडरान एक प्रोटेस्ट कॉल आउट केलो की आमी सगळे जाण युनाइट जावन ह्या जे कृत्य जाला त्या कृत्याचेर आवाज उठोवया. आनी तोच प्रोटेस्ट काल सगळे खंयच्याच काल हांव गोंयकारांक विचारपाक सोदता हो क्वेश्चन, काल जो प्रोटेस्ट जालो तो खंयच्या पार्टीचो प्रोटेस्ट जालो ना. तेजे आन्सर ना. खंयच्याच पार्टीचो हो प्रोटेस्ट जावन आसलो. हो आसलो गोंयकारांचो प्रोटेस्ट. जे थंय जमलेले ते खंयच्याच पार्टी अफिलिएशन म्हणून कोण जमून असले. म्हाका दिसता कोणीच म्हाका दिसता असले स्कार्फ बी कोणी घालून असले जाल्यार कांयच अशें दिसूंक ना की हो पार्टीचो प्रोटेस्ट. तो गोंयकारांचो प्रोटेस्ट आसलो आनी गोंयकारांचे फुडें बरें जावचे असले एकाचे एकट्या आमच्या रामा काणकोणकराचेर जे जाला ते फुडें आनीक आमचेर जावचे न्हय, खंयच्याय गोंयकाराचेर जावचे न्हय ह्या खातीर जमलेलो ती गर्दी आसली. आनी जो राग सगळ्या लोकांचो आसलो तो राग प्रेजेंट करपा खातीर तो प्रोटेस्ट आसलो. प्रोटेस्ट जालो. प्रोटेस्टान कितें जालें, कशें हँडल केलें तें अमितान आतां तुमकां सांगलें. पण जेन्ना प्रोटेस्ट सोंपलो तेन्ना रातचो जो अमितान ट्वीट सांगलो की बीजेपीच्या ऑफिशियल हँडला वयल्यान ट्वीट येयलो. तेजेर पयले 2 पॅराग्राफूय पार्टी पॉलिटिकल आसले सो तेजेर हांव चड उलोवपाकूय वचना. पण लास्ट जो पॅराग्राफ आसलो एक सेंटेन्स हांव वाचून दाखयता गोंयकारां खातीर. हांव शुवर आसा की चडशा गोंयकारांक तो वाचूंक नासतलो. पण तो
प्रत्येक गोंयकाराक कळपाक जाय, आमी मेक शुअर करतले प्रत्येक गोंयकाराक ते कळपाक जाय की ते तिसऱ्या पॅरेग्राफात ते कितें म्हणपाक सोदताले. वाचतात, वी आर बीजेपी चे ऑफिशियल हँडल म्हणटा, वी आर 4 lakh strong family in Goa and 14 crore across India. Think twice and act responsibly in future. हेजो कोंकणीन तर ट्रान्सलेशन करपाचो जालो ते आमकां सांगपाक सोदता की आमी बीजेपीचे 4 लाख मेंबर गोंयांत आसा आणि टोटल इंडियन 14 करोड म्हणपाक सोदता. पण आमी फोकस केल्या गोंयच्या 4 लाखांचेरूच करूया. ते म्हणटा की 4 लाख गोंयचे मेंबर तेंचे बीजेपीचे मेंबर तेंचे कडेन गोंयांत आसा. आणि लास्ट सेंटेन्सान ते म्हणटा की एक्ट रिस्पॉन्सिबली, थिंक ट्वाइस. म्हटल्यार आमी जेन्ना कोंकणीन केन्नाय झगडी जाता आमचे आमी म्हणटा पळय विचार कर, आपल्याचेर कितें करचे पयलीं विचार कर, तसले स्टेटमेंट थिंक ट्वाइस अँड एक्ट रिस्पॉन्सिबली इन फ्युचर ही स्ट्रेट फॉरवर्ड आमच्या गोंयकारांक धमकी. आता ही धमकी कित्या खातीर येता जाल्यार ती धमकी येता पयले फावट सगळे गोंयकार आपले पार्टी अफिलिएशन सायडीक दवरून एका कारणा खातीर जमले. ते कारण म्हटल्यार इनजस्टिस. जो इनजस्टिस लोकांचेर जाता पळय तो इनजस्टिस काल प्रत्येकाच्या मनांतलो राग काल तेंच्यांनी सगळ्यांनी भायर काडलो. तो भायर काडपा खातीर तो प्रोटेस्ट आसलो आणि त्या प्रोटेस्टाक म्हणटा ते फुडले फावट विचार करा. अटॅक आपल्या हांगा येवच्या पयलीं, आपल्याचेर प्रोटेस्ट करच्या पयलीं बीजेपी ऑफिसाचेर नाल्यार बीजेपीचेर क्वेश्चन करच्या पयलीं दोनदा विचार करा हे ते म्हणटा. ते सांगतना ते म्हणटा की 4 लाख खंय मेंबर्स आसात ते. आता हांव ते 4 लाख मेंबर्सांचेर येता. आमी पळोवपाकूच जाय न्हू ते 4 लाख मेंबर्स आसा तरी आसतना परिस्थिती बीजेपीची ही कित्याक ती सगळ्यांक कळपाक जाय, विचार करपाची गरज आसा. गोंयांत आमच्या 12 कॅबिनेट मिनिस्टर आसा इन्क्लुडिंग आमचो सीएम. आता जर यांचे 4 लाख मेंबर्स आसा, 4 लाख बीजेपीचे ते सामके कट्टर ते म्हणटा की आमचे मेंबर्स आसा ते थिंक ट्वाइस म्हणटा ते विचार करा ना ते येतले आमच्या हांगार आमकां मारपाक येतले ते अशें जे म्हणटा पळय बीजेपी, तेन्ना 12 कॅबिनेट मिनिस्टरांतले 7 कॅबिनेट मिनिस्टर काँग्रेसीतले इम्पोर्ट केल्ले. कित्याक? एक एमजीपीचो जाणे कितलेशेच फावट तुमच्या बीजेपीच्या अगेन्स्ट इलेक्शन कंटेस्ट केला. एक प्रायम ऑपोजिशन, पयलींचो प्रायम ऑपोजिशन तो सदांच ऑपोजिशनान खूबसो आवाज उठोवपी एक मनीस. सो असले सगळे इम्पोर्ट केल्ले. टोटल 9 सगळे जे आसा पळय कॅबिनेट मिनिस्टर ते बीजेपीच्या भायले इम्पोर्ट केल्ले आणि फक्त 3 जे तेजे प्युअर बीजेपी म्हणटा ते 4 लाख म्हणटा पळय तितूंतले प्युअर बीजेपीचे फक्त 3च आमदार, 3च मिनिस्टर इन्क्लुडिंग सीएम. आता म्हाका सांग वो खरो इनजस्टिस. आणि जर आता तेंच्यांनी काल सांगले हसतो ट्वीट पण पयले राग येलो पण मागीर हसपाकूय येले. जर ते म्हणटा की आमचे कडेन 4 लाख मेंबर्स आसा तर तेंचे कडेन 12 आता 3 आसा तेंचे पण 9 तेंचे कडेन आमदार जावपा सारखे आणि मागीर ते मिनिस्टर जावपा सारखे मनीस ना, लीडर ना तांचे कडेन. ही हसपा सारकी गजाल. आता म्हाका आमचे वायट दिसना. आमचे जे उरले ते 17 लाख सेन्ससा प्रमाणे आमी गोंयकार आसा म्हटल्यार 4 लाख काडले जाल्यार 13 लाख लोक उरले. आमकां हे 13 लाखांचे वायट दिसना. खरेंच काल म्हाका 13 लाखांचे वायट दिसना कित्याक आमी 13 लाख सगळे युनायट जावन कितें करपाक जाय ते करतले. पण ते 4 लाखांचे चड वायट दिसले. कित्याक? तुम्ही प्युअर कार्यकर्ते जे तुमकां वापरता की ते आमचे कट्टर म्हणून वापरता पण तुमच्या भितर तेंच्यांनी केपेबिलिटीच पळोवना की तुम्ही आमदार जातले आणि तुम्ही लीडर जातले आणि फुडें वचून तुम्ही कॅबिनेट मिनिस्टर जातले. हे तुमचेर तेंच्यांनी पळोवपूच ना की तुम्ही ते जावं शकता. म्हणून तेंकां परत काँग्रेसींतल्यान नाल्यार आनी खंयच्या पार्टींतल्यान मिनिस्टर आनी एमएलए हाडचे पडटा. हो खरो इनजस्टीस आणि हो तुमचेर इनजस्टीस आणि ते 4 लाख लोकांचेर इनजस्टीस. आणि खरें तर पळोवपाक जालें जाल्यार हे 4 लाख लोकांनी आवाज उठोवपाक जाय आसलो ह्या इनजस्टीस अगेन्स्ट. आता तो केन्ना ते उठयत ना. ते कित्याक उठयना? ते पार्टी खातीर कितले प्युअर आसा कितले आसा ते तेंच्यांनी पळोवन घेवचें. म्हाका ना पण तुमचेर हसपाक येता. कित्याक प्रत्येक तुमी आसतना तेंकां दुसऱ्यांचे हाडचे पडटा सो तुमचे कडेन केपेबिलिटी ना अशें बीजेपी म्हणटा. आमी म्हणना. आमकां तुमच्या भितर आमी जे भोंवता आमच्या बरोबर खुबशे बीजेपी वळखीचे आमचे फ्रेंडूय आमकां दिसता की बीजेपी खातीर वावरता पण आमकां दिसता लिडरशीप पण पार्टेक दिसना म्हणून तेंकां काँग्रेसींतल्यान हाडचें पडटा. आता 4 लाख लोक तर ते आसा म्हणटा जाल्यार जो इनजस्टीस क्रायम नाल्यार आमी कितें खुबशे काल कितलेशेच प्रोटेस्टांत सगळे लोक उलयले पळय ते तेंकां अफेक्ट जायना हो दुसरो क्वेश्चन. आता सिंपल स्टार्ट करता हांव क्रायमाचेर मागीर येता पण सिंपल हे करता. जे पाड रस्ते आसा जे पॉटहोल पडल्या प्रत्येक रस्त्याचेर आणि प्रत्येक लोक त्या रस्त्यान ट्रॅव्हल करता कितलेशेच आमचे डेथ जाल्या त्या रस्त्यांचेर
ते रस्ते आमच्या खातीर 13 लाखां खातीर सेपरेट आनी 4 लाखां खातीर सेपरेट आसा. तेच रस्ते ते 4 लाखूय लोक यूज करता. सो ते डेथ जाता ते भितरले मे बी तेंच्या भितरले कोण तरी 4 लाखांतले कोण डेथ जाले आसतले. तेजेर हे 4 लाख लोक कित्याक केन्ना उलोवंक ना? पार्टीचो भंय दिसता कित्याक उलोवंक ना? हांव एक इमोशनल तुमकां विचारता, म्हाका खरेंच जाणून घेवपाक जाय, आमच्या कितलेशेच गोंयच्या लोकांक ते जाणून घेवपाक जाय. कित्याक उलयना? तुमकां सेपरेट फ्लायओव्हर बांदून दिला, तुमकां हेलिकॉप्टर दिला सेपरेट. आमचो रोरो फेरीचो चोडणा येदो व्हडलो इश्यू आसा. सगळ्यांक प्रॉब्लेम जाता, पण हेंका 4 लाखांक प्रॉब्लेम जायना. आमच्या भितर कोण आसा ते तेंका जायना, तेंका सेपरेट फेरी काडून तेंका हेलिकॉप्टर दिले, डायरेक्ट पणजे हाडून पावयता ते बीजेपी. हो क्वेश्चन रेज जाता. आतां क्रायम रेट कितल्योशोच गँग वॉर्स आमी फाटल्या एका 6 म्हयन्यांनी कितल्योशोच गोंयभर गँग वॉर्स पयले, कितल्योशोच क्रायम पयल्यो, कितल्योशोच रॉबरी पयल्यो, कितल्योशोच मर्डर पयल्यो, कितल्योशोच डेथ्स पयल्यो, किडनॅपिंग पयल्यो. हालींच आमी 2-3 दीस न्यूजान आयकता की भुरग्यांचे किडनॅपिंगूय जाता. हे फक्त ते 13 लाख लोकांचेच जाता, ते 4 लाख लोकांचे जायना. आनी हांव खरेंच मनांतल्यान तुमकां विचारपाक सोदता की तुमकां भंय ना की हे सगळें जाता ते आमचेरूय केन्ना तरी जावपाक शकता. आयज एक समाजा खातीर वावुरपी एका भुरग्याचेर आमच्या अटॅक जालो, गोंया खातीर वावुरपी एका मनशाचेर अटॅक जालो. फाल्यां जसो अमितान म्हटलें तो आमचेर आसपाक शकता, फाल्यां म्हजेर आसपाक शकता, फाल्यां म्हाज्या वांगडा बसला तेंचेर आसपाक शकता. पण एक दीस येतलो तो तुमचेरूय जावपाक शकता, ते 4 लाख लोकांतल्याय कोणाचेर जावपाक शकता. आणि जशे तुम्ही आयज ओग्गी रावल्या पळय, आमी 13 लाख लोक तुमच्या बरोबर उबे आसतले, 100% आसतले, कित्याक तुमी आमच्या खातीर आमचे भाव. पण तेन्ना ते 4 लाखाचेर एकटो अटॅक जातलो पळय, तेन्ना हांव विचारता तुमकां, क्वेश्चन करता, ते 3,99,999 लोक तुमच्या वांगडा उबे रावतले? जर आयज तुम्ही त्या 13 लाख लोकां बरोबर ज्या गोंयकारा बरोबर तुम्ही उबे रावपाक शकना, ते 3 लाख लोक जे तुम्ही सध्या घेवन भोंवता पळय, तुमचेर अटॅक जातलो तेन्ना पार्टीक क्वेश्चन करपा खातीर तुमच्या बरोबर उबे रावतले? आणि जर 1% सुद्दां तुमकां दिसता की ते उबे रावचे ना आमच्या बरोबर, जाल्यार आयजूच दोळे ओपन करा. आयज तुमकां दोळे उक्ते करपाची गरज आसा आणि तुमकां आयज गोंयकारा बरोबर रावपाची गरज आसा, ना की ते धमकी दिता त्या पार्टी बरोबर. ही हांव म्हाका चड खरेंच उलोवपाचें नासलें, पण जेन्ना तो ट्वीट पळयलो पळय तेन्ना इतलो मनांतल्यान राग येयलो. आणि म्हाकाच न्हू, प्रत्येक गोंयकाराक येवपाक जाय, एरोगन्स खंयच्या लेवलार गेला आणि कित्या खातीर गेला आणि कोणा खातीर गेला. या जे गुंडागिरी करता आणि जे क्रायम चलता, जे पोटोला खातीर आमचे लोक मरता, जे नाका जाल्ल्यो गजाली करता, करप्शन करता, त्या लोकांक खातीर हे आमकां धमकी दिता, गोंयकारांक धमकी दिता आणि ऑफिशियल पेजी वयल्यान धमकी दिता. हे आमकां गोंयकारांक पडटा. ऑफिशियल पेजी वयल्यान उलोवप म्हटल्यार ऑफिशियल स्टेटमेंट. सो बीजेपीन काल ऑफिशियल आमकां सगळ्या गोंयकारांक धमकी दिल्या की 4 लाख लोक आसा, तुमी दोनदा विचार करा. सो हांव खरेंच मागता की जर एका सुद्दां 4 लाख मनशांतल्या एकट्याक सुद्दां जर दिसता, 1% सुद्दां जर दिसता की फाल्यां आपल्या जर कितें जालें जाल्यार ही पार्टी क्वेश्चन केल्या बरोबर आपल्या वांगडा रावचे ना, जाल्यार आयजूच दोळे ओपन करा आणि सगळे जण गोंयकार म्हणून वांगडा रावा. कित्याक खंयच्याच पार्टी, हांव म्हणना की आमकां आमच्या बरोबर रावा ना, तुमकां दिसता गोंयकारा जाल्यार गोंयकारा बरोबर रावा आणि गोंयकार जे करपाक सोदता, गोंयकार जशे करपाक सोदता ते गोंयकारांक बरोबर उबे रावा. आणि मे बी जर तुमकां कितें डिफरन्सीस आसा जाल्यार त्या डिफरन्सीस कशे हँडल करपाक जाय पळय ते आमी उलोवपाक जाता, पण उबे रावा, आवाज उठोवया. ना जाल्यार आयज तेजेर जाला, आयज रामाचेर जाला, फाल्यां आमचेर जावपाक शकता आणि फुडें केन्नाय तुमचेरूय जावपाक शकता. 2019 जाले, 2019 तुम्ही असताना तांकां भायरसून एमएलए इम्पोर्ट करचे पडले, तशेंच 2022 करचे पडले. सो तुम्ही कित्याक आसा ते म्हाका कांयच कळना. सो मे बी तुमकां विचार करपाची गरज आसा की खरेंच बाबा आमी सारखे आसा, आमी खऱ्या बऱ्या पार्टी बरोबर आसा, धमकी दिनात असल्या पार्टी बरोबर आसा. तुमकां विचार करपाची गरज आसा आणि तांकां विचारा, तुमच्या प्रत्येक लिडराक विचारा की बाबा आमी जर आमचेर कितें जालें जाल्यार फाल्यां तुमी आमच्या बरोबर रावतले काय आमकांय तुमी धमकी दितले, हेंय तुमी विचारा. सो हेजेर हांव चड उलयना. हांव मागता की संदेशान फुडले आपले विचार मांडचे. जो अटॅक रामाचेर जालो, अशे कितलेशे इन्सिडेंट गोंयांत पयलीं जातात, पूण दिसा धवळ्या म्हणजे दिसाच्या उजवाडान ज्या पद्दतीन रामाचेर अटॅक जालो, तो अटॅक जसो आज म्हळ्यार सगळ्यांनी सांगला, गेले 2 दीस कंटिन्युअस सगळे पॉलिटिकल लिडर्स सांगत आसात, सगळे उलयत आसा, सगळे गोंयकार आपलो आवाज, आपले फिलिंग्स व्यक्त करीत आसा. तो अटॅक हो गोंयकाराचेर जाला हें सांगतात.
पण ज्या पद्धतीन तो जालो खरें तर खूप भयावह, खूप ह्युमिलिएशन करपी, म्हणजे मनशाच्या कॉन्फिडन्साक काबार करपा खातीर जो अटॅक जालो, तसो अटॅक जातकीर ज्या भशेन यंत्रणा घुंवपाक जाय आशिल्ली ती घुंवना. जे पुलीस डिपार्टमेंटान जे काम जावपाक जाय आशिल्लें, जर खरेंच आमचो सीएम जर होम मिनिस्ट्री सांबाळटा आनी ताका दिसता की गोंयांत गोंयकारांची सेफ्टी ही इम्पॉर्टंट आसा, जाल्यार त्या प्रमाणे जे काम जावपाक, म्हणजे आमी काल जेन्ना डेलिगेशन गेले सीएमाक तेन्ना सुद्दां आमी सीएमाक सांगलें की पंचनामा जो जालो, दनपारां एकाच इन्सिडंट जालो, संपूर्ण गोंय जागे जालें, सगळे गोंयान बोवाळ चालू जालो, गोंयकार जागो जालो, पूण पुलीस डिपार्टमेंट न्हिदिल्लें आशिल्लें. रातचे 9:30 पंचनामा जालो. म्हणजे पावस पडलो, सगळे थंयचे एविडन्सीस त्या पावसाच्या उदकान धुवन गेले, ताच्या नंतर ह्या पुलीस डिपार्टमेंटान पंचनामा केलो. ह्या पंचनामाचो फायदो मुखार प्रोसिक्युशनान जेन्ना कोर्टान केस चलतली तेन्ना कितलो जातलो, म्हाका दिसता सादारण गोंयकार सुद्दां हें समजोवपाक शकता. ताच्या नंतर ज्या भशेन सगळ्या लोकांक, म्हणजे सामान्य लोकांक खबर आसा, हांव मातसो फाटीं वता जेन्ना परवरी एका बिल्डरा अगेन्स्ट आवाज करतकीर एका एक्टिविस्टाक, आरटीआय एक्टिविस्टाक जळोवन मारिल्लो. विकास मेहतर हें ताचें नांव आशिल्लें. त्याचे मरणा नंतर थंयचो इंडिपेंडंट जो एमएलए आशिल्लो ताच्या मुखारल्या इलेक्शनान बीजेपीन गेलो. म्हणजे ताच्या पयलीं जे एक्युजेशन आशिल्लें ते एमएलएचेर बीजेपीचे लोक करताले. हांव म्हणना बीजेपीचे लोक करताले आनी बीजेपीन सहसा सांगिल्लें की हाजो हात आसा. ताच्या नंतर तो एमएलए बीजेपीन गेलो. आज जो अटॅक जाला त्या अटॅका नंतर आमकां खुबशे गोंयकारांक आनी खूब जाणांक खबर आसा की हो अटॅका फाटल्यान कोण आसा, कोण गुंड आसा. आनी जर खबर ना, जर सीएम म्हणटा आपल्याक खबर ना, आनी सीएमान काल आमकां डेलिगेशनाक गेले तेन्ना एक सरळ गोश्ट सांगली की इन्व्हेस्टिगेशन करता आसतना जे इन्व्हेस्टिगेशन पयल्या दिसा एकुजाचे जाले तातूंतल्यान निष्पन्न जाता. हे सीएमान सांगलां की त्या तातूंतल्यान जे निष्पन्न जाता ते अशें म्हणटा की कोणूच हाच्या फाटल्यान ना. म्हणजे ऑलरेडी हे इन्व्हेस्टिगेशन खंयच्या दिशेन चल्लां ते आमकां कळोन येता. म्हणजे सीएम जेन्ना सांगता की एका रातीच्या इन्व्हेस्टिगेशना नंतर सीएम सांगता की हाच्या फाटल्यान कोण ना, पण एट द सेम टाइम तो सांगता की आमी इन्व्हेस्टिगेशन करतले. काल सीएम 2-3 स्टेटमेंट सीएमान केले की आमी एनएसए लायतले. एनएसए हाच्या पयलीं आज आमकां सगळ्यांक खबर आसा आमचो जो आमदार लोकां खातीर आवाज उखलतालो जम्मू आनी काश्मीर ताचेर एनएसए लायलो. हांगा एनएसए लायतले अशें सीएम सांगता, पण खरोच लायतलो काय हो व्हडलो प्रश्न आसा. हांव चॅलेंज करता सीएमाक ताणें एनएसए लावन दाखोवचो आनी जाल्यार गोंयकार तुका खरेंच म्हाका दिसता तुजे स्तुती करतले. दुसरी गजाल, तो एनएसए लायतलो म्हणटा तेन्ना सांगता एनएसए लायलो की बेसिकली बेल हो जायना, पण तो सेम टाइम सांगता आमी एक्सटर्नमेंट प्रोसिडिंग्स घालतले. एक्सटर्नमेंट प्रोसिडिंग्स घालतले म्हणटा तेन्ना कळटा की हे एक्यूज जे आसा ते जेलींतल्यान भायर सुटपाचे आसा. जेलींतल्यान भायर सुटले की तांकां तुमी एखाद्या एरियांतल्यान भायर उडयतले जावं गोंयच्यान भायर उडयतले. जर गोंयच्यान भायर उडयले जाल्यार तांकां हांगा गोंयांत येवन क्रायम करप कितलें इजी आसा हें म्हाका दिसता सीएमाक हांवें सांगपाक नाका जावं खंयच्याच गोंयकारांक सांगपाक नाका. सीएमान आपली तकली ताच्या खातीर वापरची. सो 2-3 गोश्टी. एक तर एनएसए लावन सीएमान कन्फर्म करपाक जाय की हे एक्यूज जे आसा रामा काणकोणकराचे अटॅकाचे ते भायर येवपाक जायना. दुसरी गजाल, जो मास्टर माइंड तूं म्हणटा ना तो आसा हे प्रत्येक गोंयकाराक खबर आसा. जर तुवें तें नाकारलें आनी तुज्या पुलीस डिपार्टमेंटाच्या इन्व्हेस्टिगेशनान जर फाल्यां भायर आयलें की तो ना जाल्यार ताजो परिणाम हाज्या मुखारल्या जितल्यो एक्टिविटीज जातल्यो तातूंतल्यान भोगपाक सीएमान तयार रावचें. तिसरी गजाल, आमचो धर्म म्हणजे खरें तर हांव धार्मीक न्ही, म्हाका धर्मा बद्दल म्हाजो अभिमान आसा, पण हांव धार्मीक न्ही. कित्याक हांव सगळ्यांक मानता जो
हांव म्हणटा नेचर हो सगळ्याच्यान व्हडलो देव आनी हे नेचर आमकां सांगता की जे आमी रोयतात, ज्यो गोष्टी आमी रोयतात ताजे फळां जी आमकांच भोगची पडटा हे आमकां नेचर सांगता. जी कर्म आमी करता ताचे फळ आमकां भोगता. म्हणजे आज भाजपान तालिगांव जावं, परवरी जावं, दाबोळी जावं अशा जागांनी जी विषारी सोरोप जावं हिंसक प्राणी जे पोसला तांच्यांनी जावं जी झाडां लायलात ताजो परिणाम जशें आमच्या पयलींच्या वक्त्यांनी सांगलें ताजो परिणाम जर आज बाकीच्यांक भोगपाक पडटा तो परिणाम केन्नाय तरी विषारी सोरोप ही जनावरां जी हिंसक प्राणी तुम्ही पोसला ती तुमच्या कंट्रोला भायर वतली आनी ताजो परिणाम तुम्ही जे 4 लाख मेजलात न्ही तांकां भोगचो पडटलो. हाच्या बद्दल दुबाव दवरनाकात. हो जो परिणाम आसतलो तो तुम्ही भोगपाक तयार रावचे, कित्याक हे हिंसक प्राणी हे सोरोप केन्नाय तरी तुमचेर उलटतले आनी ते दीस तुमकां मागीर आमी जे बाकीचे आसा 13 लाख गोंयकार तांची याद येतली. म्हणून इतलेंच सांगपाक सोदता की सीएमान ह्या इन्व्हेस्टिगेशनान खंयच्याच प्रकारची जर कितें बारीक सारीक जर तुम्ही जर चेंजीस करपाचो प्रयत्न केलो खंयच्याय लेवलाचेर आनी जर जो मास्टर माइंड आसा ताका लिपोवपाचो प्रयत्न केलो जाल्यार प्रत्येक गोंयकार जो आसा तो उठ्ठलो आनी तो मागीर कितें करीत ताचे परिणामाक तुमी तयार रावचे. अमित बाब तुम्ही सगळ्यांना एकूच तुम्ही सदांच सगळ्यांना काल प्रोटेस्टाकूय म्हणटाले की मास्टर माइंड कोण तो सगळ्यांक खबर आसा, पूण कोणेनूच नांव घेवना. पूण तुमी अशें पुलिशेक तरी नांव दिलां ते मास्टर माइंड कोण तो? पयलींच म्हणजे एक गजाल अशी आसा, हांव क्लियर कट सांगपाक सोदता तुका की म्हज्या तोंडांतल्यान मास्टर माइंड कोण हाचें उत्तर किंवा प्रश्न आमी खंयच उलोवना. जे कोण मास्टर माइंड कोण म्हणून खबर आसा म्हणटा तांकां पुलीस स्टेशनान म्हाका दिसता आपोवचें पडटलें आनी तांकां विचारचें पडटलें की तांकां खबर आसा ताणें इन्फॉर्मेशन दिवचें म्हणून. हेणेन म्हटलें हय, सो ताणें वचचें आनी कोणी म्हणला ताणें वचून सांगचें की कोण मास्टर माइंड आसा तो. गजाल ही आसा की कालचो जो घालो आशिल्लो तो गोंयकारांचेर आशिल्लो आनी तो गोंयकारा विरुद्ध ज्या तरेन क्रायम चल्ला ताचे विरुद्ध आशिल्लो आनी आमी थंय गेले आनी आमी थंय गेले कारण गोंयकारा खातीर आमी आशिल्ले. पुलीस आज इन्व्हेस्टिगेशन करता. पुलिसांक फ्री हँड मेळपाक जाय इन्व्हेस्टिगेशन करपाक. खंयच पॉलिटिकल इंटरफियरन्स जायनासतना पुलिसांक तें इन्व्हेस्टिगेशन करचें पडटलें आनी आमी तो तांकां टायमूय दिवचो पडटलो. पळय राजकीय जेन्ना स्टेटमेंट येता, राजकीय जेन्ना खंयचेंय इन्व्हेस्टिगेशन आसा तें पॉलिटिकली मोटिवेटेड आसपाक जायना आनी हे इन्व्हेस्टिगेशन आसा तें पॉलिटिकली मोटिवेटेड आसपाक जायना. आमचो जो पुलीस डिपार्टमेंट आसा अजून पर्यंत पॉलिटिकली मोटिवेटेड आशिल्लो. आय बिलीव स्ट्रॉंगली दिस टायम दे हॅव लर्न देयर लेसन्स and they will independently investigate this matter. तितलो तरी विश्वास सध्या आमी पुलिसाचेर करूया. जरी आमकां ना, जरी आमचो विश्वास प्रत्येक फावटी ते मोडत आसता, पण ह्या फावट आय बिलीव देर शुड बी इन्व्हेस्टिगेशन विच इज इंडिपेंडंट, विच शुड बी फेअर आनी ज्या लोकांक तांणी अरेस्ट केला तांचे कडल्यान तांचे जे खरें आसा सत्य आसा ते भायर काडपा जाय. आय बिलीव ज्युडिशरी has a role to play as far as this entire matter is concerned at the end of it. चार्जशीट जी फायल जातली ती अशे तरेन फायल जावपाक जाय की देर शुड बी कन्विक्शन, देर शुड बी सिरियस पनिशमेंट फॉर द रॉंग डुअर्स. सगळे सीसीटीव्ही आयल्या, सगळ्यांचे तोंडां दिसल्या, कोण कोण आसा ते खबर आसा. सो तांकां अशे तरेन जावपाक जायना की मिस्टेकी खातीर बेल जाली, मिस्टेकी खातीर एक्विटल जाले. सो दिस इन्व्हेस्टिगेशन नीड्स टू बी गोइंग इन द रायट डायरेक्शन एंड आय थिंक as people's representative and Goa's representative, we are all responsible to give the right evidence to police. अमित बाबा तुमकां एक गजाल हांवें मेन्शन करता. आमकां सगळ्यांक रियलायज जाता आनी आमी सगळे अंडरस्टँड जाता गोंयकार की ज्या भशेन इव्हेंट जालो, ज्या भशेन तो अटॅक जालो, तो अटॅक वॉज नॉट, देर इज नो पर्सनल. आमी जितले आमी रामा कडेन उलयला जावं जें कम्युनिकेशन जालां तातूंतल्यान एक गोश्ट समजून येता की ते पर्सनल एनिमिटी कांयच ना. पर्सनल एनिमिटी जेन्ना ना आनी एखादें गँग म्हणजे एकच गँगाक जे हिस्ट्री शिटर आशिल्ले हे एक बरोबर काम करपी लोक अशे पुलिसूय सांगतात, स्वता सांगतात. डीजीपी जरी म्हणटा की गोंयांत गँगा ना तरी पुलीस हे एक्सेप्ट करता की हे एक बरोबर काम करपी आनी हे हिस्ट्री शिटर. हे जेन्ना एकट्यान येवन एखादो अटॅक करता तातूंत क्लियर कट लक्षांत येता की दीस वॉज अ गँग एक्टिविटी, दीस वॉज इनिशिएटेड. कित्याक गँग केन्ना काम करता अशे जे जितले इन्सिडंट्स गोंयांत आतां जावपाक लागला ते गँग जे झगडी जावपाक लागला तातूंतल्यान आमकां लक्षांत येता की गँगाचो प्रभाव, गँगाचें वर्किंग हें गोंयांत आसा आनी तांकां
जे लोक ऑपरेट करता ते कोण ऑपरेट करता हे सोदून काडपाचें काम म्हाका डेफिनेटली पुलीस डिपार्टमेंटान करपाक जाय. पूण पुलीस डिपार्टमेंट तो पर्यंत करपाना, कित्याक डीजीपी सांगता की गँग ऑपरेट जायना. जर तो एक्सेप्टच करना की गँग ऑपरेट जायना जाल्यार तो कसो सोदून काडटलो. म्हणून पुलिसेन सगळ्यात पयलीं एक्सेप्ट करपाक जाय की देर इज गँग्स आर ऑपरेटिंग इन गोवा and that's why they have to investigate thoroughly and find out the culprit. ओके अमित, पॉलिटिशियन म्हणून न्ही एक एडवोकेट म्हणून तुमकां प्रश्न आहा. जो नॅशनल सेक्युरिटी एक्ट म्हणटा तो कोर्टान स्टँड जाता, लायलो सुद्दां जाल्यार तो कोर्टान स्टँड जातलो. नॅशनल सेक्युरिटी एक्ट जो आसा पळय ताका एक पर्टिक्युलर प्रोसिजर आसा. म्हाका दिसता काल खुबश्यो गजाली अश्यो उलयल्यो गेल्यो की जाका कायद्याचे बेजीस नासता. नॅशनल सेक्युरिटी एक्ट लावच्या पयलीं क्रायम जो इन्व्हेस्टिगेशन आसा, क्रिमिनल रेकॉर्ड्स आसा, एंटीसिडंट्स आसा, ते एकठांय करचे पडटा. देर इज अ नोटीस विच हॅज टू बी इश्यूड. देर इज अ टायम पिरियड फॉर दॅट नोटीस आनी तो टायम पिरियड पर्टिक्युलरली फॉलो करना जाल्यार टेक्निकल ग्राउंड्सांचे जजमेंट्स आसा सुप्रीम कोर्टाचे, आमचे बॉम्बे हायकोर्टाचे, गोवा हायकोर्ट म्हणजे बॉम्बे बेंच ऑफ गोवा हायकोर्ट, गोवा बेंच ऑफ बॉम्बे हायकोर्ट हांचे सुद्दां जजमेंट आसा जातल्यान हे क्रिमिनल जे NSA लायिल्ले आसा ते सुट्टा. गोंयान 96 लागिल्लो, ताज्या मागीर 5-6 वर्सां फाटीं परतो लागलो. आणि एक ॲडव्होकेट म्हणून सांगता NSA जर लायतलो, NSA जर सिस्टमॅटिकली लायतलो जाल्यार ताका प्रोसिजर जर फॉलो करना देन इट विल लीड टू अल्टिमेटली नाचक्की जाता सरकाराची आनी पुलिसाची. सो ते पर्टिक्युलरली फॉलो करतले जाल्यार फूल प्रोसिजर फॉलो करचो पडटलो. सो NSA कॅनॉट बी जस्ट इम्पोज बिकॉज समबडी इज आस्किंग अँड समबडी हॅज अश्योर्ड की हांव लायतलो म्हणून. NSA लायतलो जाल्यार कायदेशीर जो प्रक्रिया आसा ती पूर्ण करची पडटा अँड इट इज व्हेरी स्ट्रिंजंट, इट इज स्ट्रिक्ट बिकॉज द लॉ इज स्ट्रिक्ट. तातूंत भितर 3 ते 6 म्हयने बेलूच जायना. सो प्रश्न असा की लायता आसतना लावपाक जाय म्हणून लायली, लोकांक खुश करपाक खातीर लायली, लिप सर्व्हिस म्हणून लायली, जाल्यार ते जावचें ना. There has to be a procedure which has to be followed, and when political statements are being made across political spectrum, including ruling की आम्ही हय म्हणटा म्हणून लायतले आनी लायतले, जाल्यार it is only false propaganda. It should not be done. We as opposition should also act responsibly and understand the legal aspect of anything that we are talking about. May it be criminal investigation or charge sheet. लोक प्रोटेस्ट करपाचो अधिकार कॉन्स्टिट्यूशनान दिला, तो आम्ही काल केलो. आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स अशा खातीर घेतली कारण बीजेपी ज्या तरेन वागली, काल ज्या तरेन लोकांक तांणी धमकी दिली, ताच्या खातीर आज प्रेस कॉन्फरन्स आशिल्ली. बाकी आय बिलीव दॅट इन्व्हेस्टिगेशन हॅज टू बी कंप्लीटेड इन द राईट डायरेक्शन and if it is not going in the right direction, it is required by a home minister to give that direction. and the chief ministeraची ती जबाबदारी आसा. काल जेन्ना डेलिगेशन ऑपोजिशनाचे मेळ्ळे, काल जेन्ना डेलिगेशन एक्टिविस्ट पयली गेले, आमकां तांणी मागीर आपोवन हाडले, तेन्ना तांणी एक अश्योरन्स दिला की इन्व्हेस्टिगेशन विल नॉट बी इंटरफियर. पुलीस डिपार्टमेंटाचे थंय लोक आशिल्ले, तांकां तांणी डायरेक्शन दिला की नो वन शुड बी स्पेड. एज द हेड ऑफ द स्टेट आय बिलीव दॅट येस वॉट ही सेड इज राईट. पण हाचो अर्थ असो न्ही की वी विल बी लॅक्स. We will follow up with the investigation and how police are doing this investigation. Opposition म्हणून ती आमची जबाबदारी आसा, एक गोंयकार म्हणून आमची ती जबाबदारी आसा, एक लॉयर म्हणून म्हजी मातशी आनी मातशी चड जबाबदारी आसा. आनी एक लॉयर म्हणून हें सांगून दिसता की मिस्टेक करनाका, कायद्यान त्रुटी दवरनाका. मॅक्सिमम बेल आजकाल जाता तो ह्या खातीर जाता की पुलीस डिपार्टमेंट खंय तरी डेलिब्रेट लॅक्स आसता किंवा मिस्टेक करता किंवा अनट्रेन्ड आसता. And we have seen it with the recent appointments. Most of them who have taken charge as PSIs have paid money to get there. And ताका लागून डिपार्टमेंटाची परिस्थिती आज अशी आसा की PI has to be scared of a PSI. This is a status. DYSP has to be scared of a PSI who has recently joined because खंयच्या तरी मंत्र्यामार्फत आयला. आणि ताका लागून डिपार्टमेंट खंय ना खंय तरी कमी पडटा अशें आमकां दिसता. पुलीस डिपार्टमेंटान भरपूर हुशार लोक आशिल्ले. हांव तुमकां नांवां घेवन सांगता, एलन डिसा ही नांवां जी आशिल्ली पयलींचे ते सगळे जे ऑफिसर आशिल्ले, ऑल दीस ऑफिसर्स वर गोइंग इन अ रायट डिरेक्शन. They knew how to investigate. I am not saying Goa Police Department does not know how to investigate. Goa Police Department has competent officers, पण गुड्ड्याक मारल्या. आणि police station in charges are those who are wanted by the ministers or MLAs in their particular constituency. हे जेन्ना इन्व्हेस्टिगेशन रायट डिरेक्शनान वतले तेन्ना इन्व्हेस्टिगेशन सारखे जातले. पॉलिटिकल इंटरफेरन्साक लागून खंयच कमी पडपाक जायना पुलीस. ही आमची मागणी आसा. काल एक स्टेटमेंट केला पीएम डन वन स्टेटमेंट की दिस अबाउट डेट त्याच्या पयलीं म्हाका सांग तुवें इन्व्हेस्टिगेशन सगळें सारकें जाता म्हटलं. सो हांवें जाता म्हणूंक ना, हांवें म्हणलें सारकें ट्रॅकार गोइंग इन द रायट डायरेक्शन आफ्टर द अरेस्ट एंड इट शुड गो इन द रायट. बरें, पूण म्हाका सांग पळय, आतां जे मंडे तुमी बंद करपाचें आसा पळय, सो ते बंद जावचें करपाचो म्हणून आमी जेन्ना स्टेटमेंट सकाळी म्हणिल्लें की विचार करया गोष्टीचो, हो केन्ना आशिल्लो जेन्ना सगळे अरेस्ट जावन आशिल्ले. काल सगळे अरेस्ट जाल्या. ताच्या मागीर पॉलिटिकल स्पेक्ट्रम जे लिडर्स आशिल्ले आमचे, आय थिंक इट्स अ डिसिजन विच इज टू बी कलेक्टिवली टेकन इफ इट वॉज रिक्वायर्ड.
म्हाका दिसता काल अरेस्ट जाल्या उपरांत काल पूर्ण दीस एसपीन सांगलें की आमकां टायम दिवना इन्व्हेस्टिगेशन करपाक, कारण आमी थंय आशिल्ले म्हणून. आय थिंक वी शूड गिव दॅट टायम टू पुलीस टू इन्व्हेस्टिगेट इन द रायट डायरेक्शन. अशें न्ही की आमी मस्ती केले, आमी प्रोटेस्ट केला, आमी बंद केले आनी इन्व्हेस्टिगेशन हॅम्पर जालें. द बेसिक हें की इन्व्हेस्टिगेशन सारकें जावपाक जाय, जांकां धरला तांकां तांचेर प्रॉपर कारवाई जावपाक जाय. ताचे किंग पिन जर कोण आसा, ताचे भितर कोण व्हडले मनीस, धाकटे मनीस कोणीय आसूं, प्रत्येक जाण should be booked and brought before the law and people should know about it. So तातूंत खंय मिस्टेक जावपाक जायना. Let us not politicize this issue. आनी जर बीजेपी धमकी दिता जाल्यार ती बीजेपीच्या धमकेचेरूय कारवाई जावपाक जाय. दिस इज अ सटल मेसेज विच बीजेपी गेव येस्टरडे. प्रोटेस्ट करत जाल्यार आमचे 4 लाख तुमचेर एकतले म्हणून. तशें श्रीकृष्णान सांगला, व्हेरी एलेबोरेटली हेज एक्सप्लेन. 4 लाखान तुमकां तुमचे मंत्री सापडना, तुमचे MLA सापडना, इम्पोर्ट करचे पडटा. व तुमचेर जो अन्याय जाता ताजो राग लोकांचेर काडनाका. तो तुमच्या भितर फॅमिली भितर डिस्प्यूट जे आसा ती तुमची सॉर्ट करा. आणि 4 लाखान इनकॅपेबल लोक आसा म्हणून इम्पोर्ट करचे पडटा जे श्रीकृष्णान सांगला ते लक्षात दवरा. यू आर इनकॅपेबल. युअर पार्टी फाइंड्स यू इनकॅपेबल. बीजेपीच्या कार्यकर्त्यांक तांची पार्टीच व्हॅल्यू करना, गोंयकारांक कितें व्हॅल्यू करतले हें पयलीं लक्षात दवरा. आनी इंट्रोस्पेक्ट अँड देन गिव धमकी टू अस. आमी वी आर कॅपेबल, वी आर रेडी टू स्टँड बाय 13 लाख पीपल अँड वी आर रेडी टू स्टँड बाय 17 लाख गोंयकार जे आसा. तातूंत तुमी येता, कारण तुमचेरय फाल्यां अन्याय जावपाक शकता. 2019 जो कार्यकर्त्याचेर हल्लो जाल्लो तो तुमचो कार्यकर्ता आशिल्लो, ताका खिळे मारिल्लो तो तुमचो कार्यकर्ता आशिल्लो. पयर जर रस्त्यार मेला, जो हायवेचेर मेला निसरून पडून ट्रकापणाक, तो तुमचो मनीस आशिल्लो, तो गोंयकार आशिल्लो, तो ताजे छक्को नाशिल्लो, शिक्को नाशिल्लो, कमळ किंवा झाडू किंवा हात म्हणून. तो एक मनीस आशिल्लो, तो कोणाचो तरी पूत आशिल्लो, तो कोणाचो तरी भाव आशिल्लो. लक्षात घेयात. हे 4 लाखांक तुमचे आवय बापूय भुरगे भाव, तुमची बायल, तुमची सगळी फॅमिली आसा, तांकां ह्या गोष्टीचे त्रास जाता. आणि हो जो हल्लो जाला तो तुमचेरूय जावपाक शकता. लक्षात दवरा हे पयलीं. जेन्ना तुमी हे आमकां सांगता तेन्ना धमकी दिता ती धमकी कर आनी दवर आनी फ्रेमीन लाय आनी गिफ्ट कर तुमच्या प्रेसिडेंटाक. थँक्यू. Amit, CM did the statement कि no more gundagiri in future. So what do you like to say about that? बीजेपीचेच गुंडे. No. 100% gang 2003-04 पयलीं सांगिल्ले की हांव तुमकां एक उत्तर दिता म्हणून की नोव्हेंबर पर्यंत गोंयांत खंयचेच खड्डे उरचे ना. बरोबर. आज तसोच स्टेटमेंट आसा. आय बिलीव दॅट गुंडा हो जो गोंयांत आज तयार जाला तो पॉलिटिकल गुंडा आसा. आनी सगळ्यांत व्हडलो गुंडा जो आसा तो भारतीय जनता पार्टीचे लिडर्सांनी आसा. सेल्फ एक्लेम गुंडा आसा मरे संकल्प. तुमकां सांगला मरे ताणें, ही सेड आय एम गुंडा. ताका पयलीं घरा बसे, ताका मंत्रीपद दिवपाचें आशिल्लें तें. गुंडागिरी करतात कोण आज? मंत्री करता हे, हांचे आमदार करतात. आनी हे सेल्फ एक्लेम तुमकां सांगला ताणें आपूण गुंडा म्हणून. ताका पयलीं घाला भितर, मागीर उलया आमी. थँक्यू. थँक्यू.